आज आम्ही चाललोय कुर्ल्याला बीकेसीला फिरायला नाही चाललोय, आम्ही चाललोय माझ्या आजोबांच्या पेन्शनचं काम करण्यासाठी. ट्रेन पकडली आणि थेट पोहोचलो कुर्ल्याला. सर्वात आधी पिला उसाचा रस आणि त्यानंतर उन्हातानात उभं राहिलो या बससाठी, कारण बस हा एकच ऑप्शन आहे तिथे जायला. मला जराही आवडत नाही बसचा प्रवास. तिथे पोहोचल्यानंतर लाईनीमध्ये उभं राहिले, त्यानंतर घेतला हा गेट पास. किती झंझट मारी. गव्हर्नमेंटची कामं 1-2 वेळेत का नाही होत, 100 वेळा फेरा मारावा लागतात. त्यानंतर झाला त्यांचा लंच ब्रेक, त्यामुळे आम्ही ठरवलं जाऊन नारळ पाणी प्यावा. नारळ पाणी पिऊन झाल्यावर आम्ही जसं आलो आतमध्ये, तेव्हा मी पहिली रेंज रोवर, एक नंबर क्लास गाडी होता. आणि फायनली आमचं काम सुद्धा झालं. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो कुर्ला मार्केटला. कुर्ला मार्केट इतकं मोठं आहे हे मला खरंच माहिती नव्हतं. माझ्या मम्मीला सुद्धा सामान बघितल्यावर मोह आवरला जात नाही. फरसाण आणि बरंच काही सामान घेतल्यानंतर आम्ही उभं राहिलो कुर्ला स्टेशनला ट्रेनची वाट बघत. पण तिथूनच ट्रेन इतकी फुल होऊन येत होती की आम्हाला चढायलाच नाही भेटलं. ट्रेन सोडल्यानंतर फायनली मी पोहोचले घरी. आणि घरी आल्यावर फ्रेश झाले. आम्हा तिघांची झाली होती पिझ्झा खायची क्रेविंग, ते पण रात्री 11:30 वाजता. या क्रेविंग्स मुळे मला नाही वाटत या